पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या आपल्या पहिल्याच दौऱ्यासाठी राजधानी रियादमध्ये पोहोचलेले आहेत। रियादमधल्या पाहुण्यांसाठी असलेल्या राजवाड्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। तसंच युवराज आणि गृहमंत्री मोहम्मद बिन नायफ तसंच राजपुत्र आणि संरक्षण मंत्री मोहम्मद बिन सलमान यांचीही वेगवेगळी भेट घेणार आहेत। यावेळी सौदी अरेबियासोबत अनेक करार होणार आहेत। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये दोन्ही देशांचं सहकार्य वाढवण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा होईल। आयसिस या जहाल अतिरेकी संघटनेविरोधात लढण्यासाठी 34 मुस्लिम देशांची संघटना सौदीने जन्माला घातली असल्यानं या भागीदारीला विशेष महत्त्व असेल। अरबस्थानाला भेट देणारे मोदी हे 4थे पंतप्रधान आहेत। तर मोदींच्या या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे ते पाहूया। राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। राजे सलमान यांच्यासोबत अनेक विषयांवर करार होतील। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये सौदी सोबत सहकार्याचा करार, दहशतवादाबाबत पाकिस्तानवर दडपण आणावं यासाठीचे प्रयत्न असणार आहेत। दोन्ही युवराजांशी विविध विषयांवर चर्चा होतील, करार होईल। राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांच्याशी ते चर्चा करतील। सौदीमधल्या 30 लाख भारतीय नागरिकांबरोबर मोदी संवाद साधणार आहेत। अरेबियन कंपन्यांमधल्या भारतीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची एक बैठक सुद्धा होणार आहे। 1000 सौदी महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या टाटा कन्सल्टन्सीला मोदी भेट देणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।